नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 28 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता शर्वरी शेंडे ही खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तिरंदाजी. तर विद्यार्थी मित्रांनो, शर्वरी शेंडे हिने नुकतेच सुवर्णपदक पटकावलेले आहे आणि तिने तिरंदाजी या खेळामध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावून दिलेले आहे. तर पुण्याची शर्वरी शेंडे तिरंदाजी खेळाशी निगडीत आहे. हा प्रश्न आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. आता सुरू करूयात आजचे दिनविशेष. 28 ऑगस्ट 2014 जनधन योजनेची सुरुवात आजच्या दिवशी झालेली होती. फायनान्शियल इन्क्लुजनसाठीची अतिशय महत्त्वाची अशी ही योजना होती. 28 ऑगस्ट 2001 लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगुळकर यांचं आजच्या दिवशी निधन झालेलं होतं. तर दोन्ही गोष्टी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. 28 ऑगस्ट 2014 जनधन योजना आणि 28 ऑगस्ट 2001 व्यंकटेश माडगुळकर यांचं निधन. आता थोडक्यात प्रधानमंत्री जनधन योजना याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. 28 ऑगस्ट 2014 रोजी या प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात झालेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केलेली होती. या योजनेचं उद्दिष्ट होतं सर्वांसाठी बँकिंग. गरीब, वंचित व ग्रामीण लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पुरवणे आणि पोहोचवणे हे या योजनेचं उद्दिष्ट होतं. या योजनेचं वैशिष्ट्य काय? तर शून्य शिल्लक खाते उघडण्याची सुविधा या अंतर्गत होती. रुपे डेबिट कार्ड व 1,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा देखील या अंतर्गत काढण्यात येत होता. जीवन विमा संरक्षण जे 30,000 पर्यंत होतं ते देखील यामध्ये काढण्यात येत होतं. तसेच डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरणची सोय देखील या योजनेमध्ये आहे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा 10,000 पर्यंतची या योजनेमध्ये आहे. तर हे या योजनेची काही वैशिष्ट्ये होती. या योजनेचं महत्त्व काय? तर आर्थिक समावेशनासाठीचा हा खूप मोठा उपक्रम होता. खातेदारांना अनुदान, पेन्शन, विमा योजना थेट खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी ही खूप महत्त्वाची अशी योजना होती. एका दिवसात सर्वाधिक बँक खाती उघडण्याचा गिनीज रेकॉर्ड देखील 2014 मध्ये या योजनेअंतर्गत झालेला होता. सध्याची स्थिती पाहिली तर 51 कोटीहून अधिक खाती या जनधन योजनेअंतर्गत उघडली गेलेली असून यात मोठा वाटा महिलांचा आणि ग्रामीण भागाचा आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील ही योजना फार महत्त्वाची ठरते. या योजनेची तारीख, उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य हे सर्व गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण त्या आपण आता पाहिलेल्या आहेत. आता चालू घडामोडीमध्ये आजची अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे ऑनलाईन मनी गेम बंदी विधेयक लोकसभेमध्ये आता मंजूर करण्यात आलेलं आहे. या विधेयकाचं उद्दिष्ट काय आहे? तर वाढते गेमिंग व्यसन, मनी लॉन्ड्रिंग, आर्थिक फसवणूक व आत्महत्या यांना आळा घालणे. आता ऑनलाईन मनी गेम बंदी ही घातलेली आहे आणि याचं विधेयक आता लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. आता ऑनलाईन गेमिंगचे प्रकार कोणकोणते आहेत हे एकदा पाहून घेऊया. सर्वप्रथम आहे ई स्पोर्ट्स म्हणजेच GTA असेल, BGMI असेल किंवा फ्री फायर असेल. यामध्ये पैसे व्यवहार होत नाहीत आणि ऑनलाईन गेमिंगमध्ये अंतर्गत वि या अंतर्गत उद्दिष्टाला आळा घालण्यात आलेला नाहीये. परंतु दुसरा जो प्रकार आहे रिअल मनी गेम म्हणजे यामध्ये रमी, पोकर, फॅन्टसी क्रिकेट, लुडो अशा प्रकारचे जे गेम्स आहेत यामध्ये पैसे लावून खेळले जातात आणि या मनी गेम असणाऱ्या खेळांवर आता आळा घालण्याचा सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आले आहे. या विधेयकामध्ये तरतुदी काय आहेत? तर रिअल मनी गेम खेळणे यासाठी 3 वर्ष तुरुंग आणि 1 कोटी दंड यासाठीच्या तरतुदी आहेत. जाहिरातीसाठी 2 वर्ष तुरुंग आणि 50 लाख दंड अशा पद्धतीच्या तरतुदी आहेत. बँक किंवा फायनान्शियल संस्था पैसे ट्रान्सफर करताना साठीचा जो व्यवहार आहे त्यासाठी 3 वर्ष तुरुंग आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड अशा पद्धतीच्या या विधेयकामध्ये तरतुदी आहेत. या अंतर्गत गुन्हा जो दाखल होईल हा दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं साठीचं असं हे विधेयक असणार आहे. यामध्ये खास मुद्दे काय आहेत? तर स्किल गेम व चान्स गेम यात कोणताही फरक असणार आता ठेवलेला नाहीये. कंपन्यांचा गैरफायदा थांबवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. खेळाडूला गुन्हेगार नव्हे तर पीडित मानले जाईल अशा पद्धतीचं देखील सांगितले जात आहे. यामध्ये आर्थिक परिणाम काय आहेत?
तर उद्योगाचे मूल्य हे 32,190 कोटी जे होते, ते आता 2029 पर्यंत 80,000 कोटी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यावर बंदी घालण्याची गरज ही सर्वांमार्फत होत होती. 2023 पासून 28% जी-एस-टी यावर लावलेला होता. 2025 पासून जिंकलेल्या रकमेवर 30% कर देखील यामध्ये होता आणि या सर्वावर आता बंदी आणण्यासाठीचं विधेयक आता मंजूर करण्यात आलेलं आहे. क्रिकेटवर याचा खूप जास्त परिणाम होणार आहे. कारण ड्रीम 11 ही टीम इंडियाची टायटल स्पॉन्सर होती आणि माय 11 सर्कल ही IPLची फॅन्टसी पार्टनर होती आणि या नवीन कायद्यामुळे क्रिकेट प्रायोजकत्वावर आता मोठा फटका बसण्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाईन मनी गेम बंदी विधेयक आपल्यासाठी परीक्षेच्या अनुषंगाने देखील खूप खूप महत्त्वाचं आहे. याविषयीच्या आपण आता बातम्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे PRSS-1 उपग्रह. पाकिस्तानचा हा उपग्रह असून PRSS-1 उपग्रह नुकताच चीनमधून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. हवामान बदलाशी संबंधित धोक्यांवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने चीनच्या नैऋत्य सियोचान प्रांतातून एक उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. PRSS-1 असे या उपग्रहाचे नाव असून पूर, भूस्खलन, हिमनदी वितळणे किंवा जंगलतोड यासारख्या गंभीर आव्हानांचा सामना करण्यासाठी हा उपग्रह महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा पाकिस्तानने व्यक्त केलेली आहे. आपल्याला परीक्षेमध्ये उपग्रह आणि त्याचं नाव आणि हा कोणत्या देशाचा आहे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. PRSS-1 उपग्रह हा पाकिस्तानने प्रक्षेपित केलेला आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढची आपल्या महाराष्ट्रासाठीची महत्त्वाची अशी घटना म्हणजे वेल्हे तालुक्याचे नवे नाव आता राजगड असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिली राजधानी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव आता राजगड ठेवण्याचा महसूल विभागाने निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. या तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायती व पुणे जिल्हा परिषद या नावाबदलाच्या बाजूने होत्या. या ऐतिहासिक महत्त्व आणि स्थानिकांच्या मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारची ही मान्यता यासाठी मिळालेली आहे. यासाठीचं राजपत्र आता लवकरच जारी होणार आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नवे नाव राजगड. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या अशा अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडीवर आधारित एक प्रश्न पाहूया. प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2014, पर्याय क्रमांक 2 2016, पर्याय क्रमांक 3 2015, पर्याय क्रमांक 4 2017. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. योग्य उत्तराला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतरांनाही याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील मी याचं योग्य उत्तर तुम्हाला देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, x.com म्हणजेच ट्विटर, WhatsApp, Facebook आणि Instagram अशा सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.